Hello students, welcome to Praveen Academy. Today we start 8th topic from physics, that is electrostatics. Statics means at rest. So in this topic we are going to see electricity at rest. Electricity rest ला आपण या टॉपिक मध्ये स्टडी करतोय. तर 11th मध्ये सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा काही भाग आपण स्टडी केलेला आहे. तर 11 चा काही भाग आपण रिवाइज करणार आहोत आणि 12 चा भाग आपण सुरू करतोय. तर आता या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय हा भाग माहित पाहिजे. इलेक्ट्रिक फ्लक्स इज डिनोटेड बाय फाय. तर या ठिकाणी मी दोन पॅरलल प्लेट घेतोय. ही एक प्लेट आहे, तर या प्लेट वरती प्लस चार्ज आहे आणि ही दुसरी प्लेट आहे. तर या प्लेट वरती कोणता चार्ज देतोय? मायनस चार्ज दिलेला आहे. इथं काय दिलेलं आहे? मायनस चार्ज. तर इथं या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे. हे पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे. दिस फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. हे कशाने रिप्रेझेंट केलेलं आहे? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर हे फील्ड कसं डिनोट करतो बाबा? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पॉझिटिव्ह प्लेट मधून बाहेर येतात आणि कुठे एंट्री करत असतात? निगेटिव्ह प्लेट मध्ये एंट्री करत असतात. तर यानुसार इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आपण ड्रॉ करू शकतो. आता या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मी सर्टन एरिया घेतोय बाबा. तर ही एरिया ब्ल्यू लाईन न शो दॅट केलेली आहे. तर या एरिया मधलं इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय? द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू दॅट एरिया. तर या एरिया मधून जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नॉर्मली पास होतात ती संख्या, याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दॅट एरिया. तर इलेक्ट्रिक फ्लक्स आता या एरियामध्ये किती लाईन्स पास होतात बाबा? 3 आणि 3 6 आणि 1 7. तर इथं फ्लक्सची व्हॅल्यू काय द्यायची? 7 द्यायची. तर इलेक्ट्रिक फ्लक्स साठी आपण हा फॉर्म्युला वापरतो. फाय इज इक्वल टू ई इंटू ए. ई म्हणजेच काय? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. तर इथं आपल्याला या फील्ड मधली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी माहित पाहिजे आणि एरिया माहित असेल तर या ठिकाणचा आपण काय फाइंड आउट करू शकतो? इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट करू शकतो. तर आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय? तर या ठिकाणी युनिट एरिया घ्यायची. काय घ्यायची? युनिट एरिया. तर युनिट एरिया मधून जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नॉर्मली पास होतात ती संख्या, याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो. सॉरी, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणतो. काय म्हणतो? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. मी रिपीट करतो. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय? युनिट एरिया मधून जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नॉर्मली पास होतात ती संख्या, याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी थ्रू दॅट एरिया. तर आता या एरिया मधून दोनच लाईन पास होतात म्हणून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती घ्यायची बाबर? 2 इतकी घेऊ शकतोय. ओके. तर आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी साठी अजून एक फॉर्म्युला आहे किंवा वेगळ्या पद्धतीने आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डिफाईन करू शकतो. तर आता या ठिकाणी वापरता इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा इथं हा फॉर्म्युला झाला, इज इक्वल टू फाय अपॉन ए. आता अजून वेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण डिफाईन करणार आहोत. तर समजा हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. मी काय घेतलं इथं? इलेक्ट्रिक फील्ड असं घेतलं, इलेक्ट्रिक फील्ड. तर या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये या पॉइंटला इथं मी काय ठेवतोय? 1 कुलम चार्ज ठेवायचा. फील्ड मध्ये या पॉइंटला किती चार्ज ठेवायचा? 1 कुलम चार्ज ठेवायचा. तर या 1 कुलम चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स म्हणजेच काय? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट दॅट पॉइंट. म्हणजेच इथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे किती असेल? फोर्स असेल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असेल? फोर्स. की जो फोर्स कुणावरती ऍक्ट होत असतो बाबा? 1 कुलम चार्ज वरती किंवा युनिट चार्ज वरती ऍक्ट होत असतो.
तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीसाठी हा फॉर्म्युला घ्यायचा, इज इक्वल टू काय घेतोय, एफ अपॉन Q0. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीसाठी हा दुसरा फॉर्म्युला आहे, एफ अपॉन Q0. म्हणजे काय, इथं 1 कुलॉमच्या ऐवजी काय घेतला बाबा, Q0 चार्ज घेतला. तर Q0 चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स डिवायडेड बाय चार्ज म्हणजे काय म्हणते, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ओके, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीसाठी हा फॉर्म्युला आहे, एफ अपॉन Q0. ओके, तर आता या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं SI युनिट काय घ्यायचं बाबा, न्यूटन पर कुलम. फोर्स कशामध्ये मेजर करतो, न्यूटन. चार्ज कशामध्ये मेजर करतो, कुलम मध्ये. म्हणून SI युनिट काय आलं, न्यूटन पर कुलम. यानुसार SI युनिट आलेलं आहे. आणि किंवा काय म्हणायचं, व्होल्ट पर मीटर हे सुद्धा SI युनिट असेल. कोणाचं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं डायरेक्शन हे कसं असतं, इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेनं असतं. किंवा इथं फोर्स ज्या दिशेने ऍक्ट होतो त्याच दिशेनं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्रेझेंट असेल. ओके, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. आणि या वेक्टरचं डायरेक्शन कसं असेल, ज्या दिशेला फोर्स ऍक्ट होतो युनिट चार्ज वरती किंवा Q0 चार्ज वरती, त्या दिशेनं काय असेल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल. ओके, तर इथं हा दुसरा फॉर्म्युला वापरता इलेक्ट्रिक इंटेन्सिटीसाठी. ओके, तर हा पहिला फॉर्म्युला झाला. दुसरा फॉर्म्युला इज इक्वल टू एफ अपॉन Q0. ओके, आता अजून एक फॉर्म्युला लिहू शकतो. तर समजा हा O पॉइंट आहे, O पॉइंटला प्लस Q चार्ज ठेवायचा. तर आता O पॉइंट पासून मी इथं P पॉइंट घेतोय. काय घेतला, P पॉइंट घेतला. आणि O पासून P पर्यंत डिस्टन्स समजा R इतकं डिस्टन्स घेतलं. किती डिस्टन्स घेतलं, R इतकं डिस्टन्स घेतलेलं आहे. तर O पॉइंटला प्लस Q चार्ज ठेवलेला आहे. तर P पॉइंटच्या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या फॉर्म्युल्यानुसार देता येते, इज इक्वल टू काय द्यायचं, 1/4πε0 Q अपॉन R². तर या ठिकाणची P पॉइंटच्या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल, 1/4πε0 Q अपॉन काय घ्यायचं, R². तर यानुसार इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची आपण काय देऊ शकतोय, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा हा तिसरा फॉर्म्युला. ओके, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय, या पॉइंटच्या ठिकाणी तर O पॉइंटला प्लस Q चार्ज ठेवला. O पॉइंटला प्लस Q चार्ज ठेवल्यानंतर P पॉइंटच्या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या फॉर्म्युल्यानुसार देता येते, इज इक्वल टू 1/4πε0 Q अपॉन R². तर O पासून P पर्यंत डिस्टन्स किती आहे, R इतकं डिस्टन्स आहे. तर इथं इज इक्वल टू 1/4πε0 Q अपॉन R². तर यानुसार इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करू शकतो. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजेच काय, इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ मिळते, इलेक्ट्रिक फील्डची किंमत मिळते. ओके, तर हे 3 फॉर्म्युले आहेत इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे, 1, 2 आणि 3. Here we see next point, that is Gauss's theorem. तर गॉजेस थेरमचा वापर करून एखाद्या क्लोज्ड सरफेसच्या आउटसाइडला किती इलेक्ट्रिक फ्लक्स असेल हे कॅल्क्युलेट करू शकतो. तर या ठिकाणी समजा हा O पॉइंट आहे. O पॉइंटच्या ठिकाणी प्लस Q चार्ज ठेवलेला आहे. आणि या चार्जच्या आउटसाइडला मीडियम जे आहे, तर या मीडियमची परमिटिव्हिटी मी किती घेतोय, एप्सिलॉन इतकी परमिटिव्हिटी घेतोय. तर या चार्ज मधून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अशा बाहेर पडत असतात, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अशा बाहेर पडतात. तर या ठिकाणी मी क्लोज्ड सरफेस घेते बाबा, ही क्लोज्ड सरफेस आहे. ओके, तर या क्लोज्ड सरफेस मधून जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स या चार्ज मधून बाहेर पडतात, या सगळ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स या क्लोज्ड सरफेस मधून सुद्धा बाहेर पडतात. तर गॉजेस थेरमचा वापर करून आपण काय देऊ शकतो, तर या क्लोज्ड सरफेसच्या आउटसाइडला किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स
नॉर्मली पास होतात ती संख्या मिळते. आणि यालाच काय म्हणायचं, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू क्लोज्ड सरफेस. तर या क्लोज्ड सरफेसच्या ठिकाणचं इलेक्ट्रिक फ्लक्स किती असेल बाबा, फाय इज इक्वल टू चार्ज, हा चार्ज क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन. तर चार्ज डिवायडेड बाय एप्सिलॉन न आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू क्लोज्ड सरफेस मिळेल. ओके, म्हणजे या सरफेस मधलं इलेक्ट्रिक फ्लक्स यानुसार मिळणार आहे, फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन. आणि यालाच आपण काय म्हणतो, गॉजेस थेरम. आता इथं एप्सिलॉनची व्हॅल्यू किती असते बाबा, एप्सिलॉन 0 इंटू के. तर एप्सिलॉन 0 म्हणजेच काय, परमिटिव्हिटी ऑफ एअर ऑर व्हॅक्यूम. आणि के म्हणजे काय घ्यायचं, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम. तर आता समजा या ठिकाणी एअर असेल किंवा व्हॅक्यूम असेल तर के ची व्हॅल्यू किती घ्यायची, 1 घ्यायची. त्यामुळं या क्लोज्ड सरफेसच्या ठिकाणचं टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स किंवा नेट फ्लक्स ही व्हॅल्यू किती असते बाबा, फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0 इतकी व्हॅल्यू असते. ओके, आता हेच आपण इलेक्ट्रिक फ्लक्स आपण फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करणार आहोत. तर या ठिकाणी मी ही क्लोज्ड सरफेस घेतलेली, काय घेतली, क्लोज्ड सरफेस. तर क्लोज्ड सरफेसच्या ठिकाणी हा ओ पॉइंट आहे. ओ पॉइंटला प्लस क्यू चार्ज ठेवला. किती चार्ज ठेवला, प्लस क्यू. आणि या चार्जच्या आउटसाइडला मीडियम असेल तर या मीडियमची परमिटिव्हिटी मी किती घेतोय, एप्सिलॉन इतकी परमिटिव्हिटी घेतली. तर आता या चार्ज पासून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडतात. म्हणजे समजा ही अशी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडली. आता समजा हा पी पॉइंट आहे बाबा, तर पी पॉइंट मधून इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स अशी बाहेर पडली. तर पी पॉइंटच्या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे पी पॉइंटच्या ठिकाणचं इलेक्ट्रिक फील्डची किंमत आपण कशाने दर्शवतोय, ई न दर्शवतोय. तर पी पॉइंटच्या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इतकी मिळाली. ओके, पी पॉइंटचं चार्ज पासूनचं डिस्टन्स किती आहे, आर इतका आहे. ओके, तर आता या ठिकाणी पी पॉइंटच्या सराउंडिंग मी डीएस ही एरिया घेतोय. किती एरिया घेतली, डीएस, स्मॉल एरिया घेतलेला आहे. आणि या एरियाचा वेक्टर डीएस वेक्टर, डीएस वेक्टर याला काय म्हणायचं, एरिया वेक्टर म्हणायचं. तर हा वेक्टर डीएस या एरियाला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. तर इथं दोन वेक्टर मिळाले, हा ई वेक्टर आणि हा कोणता वेक्टर मिळाला, डीएस वेक्टर मिळाला. डीएस हा एरिया वेक्टर आहे, कुणाचा, डीएस या एरियाचा वेक्टर आहे. तर या ठिकाणचा अँगल आपण किती घेतला, थीटा घेतला. या ठिकाणचा अँगल किती घेतला, थीटा. तर इथं इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस, या संपूर्ण सरफेस मधलं इलेक्ट्रिक फ्लक्स या फॉर्म्युल्यानुसार घेता येतात. फाय इज इक्वल टू, इथं लाईन इंटिग्रल म्हणतात, हे असं इंटिग्रल घ्यायचं, तर याला लाईन इंटिग्रल म्हणायचं. म्हणजे नेहमीच इंटिग्रल असतं, याला असं गोल करायचं, म्हणजे काय म्हणायचं, क्लोज्ड इंटिग्रल म्हणू शकतोय. तर इथं क्लोज्ड इंटिग्रल ई डॉट डीएस, तर ई हा वेक्टर घेतला आणि डीएस हा दुसरा वेक्टर घेतलेला आहे. तर इथं फाय इज इक्वल टू ई डॉट डीएस, तुम्हाला वेक्टर प्रॉडक्ट माहित आहे. डॉट प्रॉडक्ट कसा असतो, ई इंटू डीएस इंटू काय घ्यायचं, कॉस थीटा. तर या संपूर्ण एरिया मधलं क्लोज्ड सरफेस मधलं इलेक्ट्रिक फ्लक्स या फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करता येतं. फाय इज इक्वल टू इंटिग्रल ई डीएस इंटू काय घ्यायचं, कॉस थीटा. तर इथं थीटा म्हणजेच काय, ई आणि डीएस मधला अँगल असणार आहे. तर इथं डीएस हा ई च्या दिशेने नाही. कधी कधी काय असतं बाबरता, डीएस आणि ई एकाच दिशेने असतात बाबरता. ओ पॉइंट पासून इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स फाइंड आउट केली. तर आता समजा इथला पॉइंट घेतला, इथल्या पॉइंटच्या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आली बाबर, ई आली. ही या पॉइंटच्या आउटसाइडची एरिया घेतली, किती एरिया घेतली बाबर, डीएस ही एरिया घेतली. ओके,
तर आता एरिया वेक्टर कसा घेतला बाबर, डीएस हा एरिया वेक्टर असणार आहे डीएस. तर इथं ई आणि डीएस एकाच लाईन वरती असेल. कसे असतील, एकाच लाईन वरती असतील. मग त्यावेळी फायची व्हॅल्यू अशी द्यायची, लाईन इंटिग्रल ई इंटू डीएस इंटू काय घ्यायचं, कॉस 0 घेतं. 0 म्हणजेच काय, ई आणि डीएस मधला अँगल. तर यानुसार फायची व्हॅल्यू आपण यानुसार देऊ शकतोय, लाईन इंटिग्रल ई इंटू डीएस. ओके. तर यानुसार आपण इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ क्लोज्ड सरफेस हे आपण फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करू शकतो. हा फॉर्म्युला थीटा समथिंग असेल तर यूज करायचा, आणि हा फॉर्म्युला थीटा 0 असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा.